फ्रेंड्स, आज आपण एक हिरव्या वाटाण्याची आगळीवेगळी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही प्रथमच पाहिली असेल. त्यासाठी आपण घेतला आहे हिरवा ओला वाटाणा. हे बघा, अशा प्रकारे अर्धी वाटी आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. खूप सुंदर रेसिपी आहे. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा घेतला आहे. त्यामध्ये जिरे टाकलेत, 1 मिरची टाकली, चवीप्रमाणे मीठ. आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्यामध्येच आपण कोथिंबीर टाकली आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार केलं. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मध्यम प्रकारचं ठेवलं आहे. त्यामध्ये आपण आवश्यकतेप्रमाणे बेसन पीठ टाकणार आहोत आणि छान असं त्याचं मिश्रण घट्टसर तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत पाहिजे. कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही. हळद पावडर टाकायची आहे, म्हणजे तुम्हाला रेसिपी कशी केली ते लक्षात येईल. आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे, कारण आपण बेसन पिठापासून बनवतो आहे, म्हणजे आपल्याला पचनासाठी हिंग चांगलं असतं. छान असं आपण बॅटर करणार आहोत. मग आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सबस्क्राईब करून थांबायचं नाही. जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण दाबायचं, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. अशा प्रकारे आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत. खूप सुंदर आगळीवेगळी हिरव्या वाटाण्याची भाजी तर आपण नेहमीच करतो, मटाराची भाजी, पण अशा प्रकारे करून बघा. अगदी तुम्हाला सारखी करावी लागेल एवढी सुंदर रेसिपी. चला तर मग पटापट लाईक करा आणि आवडली रेसिपी तर शेअर करा. हे बघा, अशा प्रकारे आपण मिश्रण तयार केलं आहे. अगोदरच मी ताटाला तेल लावून ठेवलं होतं. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकणार आहे, म्हणजे दाताखाली आले की छान असा सुंदर त्याची चव दाताखाली आले की छान लागतात. आणि थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते यावरती छान असं पसरवून घेणार आहोत. खूप सुंदर. अगदी तुम्हाला एकदा जर केली ना तर तुम्हाला सारखी करावी लागेल, एवढी सुंदर रेसिपी आहे. बघा, अशा प्रकारे आपण छान ताटामध्ये पसरवून घेतलं आहे. वरून पुन्हा आपण त्यावर तीळ टाकणार आहोत. तीळ खाल्लेले चांगले असतात, पौष्टिक. आपण असे खात नाही, त्यानिमित्ताने आपण असे टाकले तर ते खाल्ले जातील. तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये एक जाळी ठेवली आहे. आपण त्यामध्ये हे ताट शिजायला ठेवणार आहोत. पाणी अगोदर उकळून दिले. आपण 5 मिनटं मंद म्हणजे मध्यम गॅसवर छान असं आपण ते उकळून घेणार आहोत. झाकून ठेवायचं आहे. हे बघा, 5 मिनटानंतर आपण त्याचं झाकण काढलं आहे. बघा किती सुंदर झालं आहे, शिजलं आहे पण. ओरिजिनल हिरवा कलर, नॅचरल. हे बघा, थंड झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. खूप सुंदर रेसिपी आहे, करून बघा. आवडली तर लाईक शेअर करा. चला मग पटापट. हे बघा, तुम्हाला ज्या आकारात हवे आहे त्या आकारात तुम्ही वड्या बनवू शकतात. मुलं अशी जर तुम्ही वड्या केल्या तर मुलं आवडीने असेच खातील, कारण त्यांना आवडेल. घरातल्यांनाच, सर्वांनाच आवडेल, मुलांनाच नाही मोठ्यांना पण आवडेल. मी चौकोनी आकार दिला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा आकार देऊ शकता. बघा, दोन्ही बाजूला ती किती सुंदर झाली. आपण सोडा टाकला नाही, ना की इनो टाकला. त्यानंतर आपण छान अशा खरपूस आपण त्या भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी. चला तर मैत्रिणींनो, वाटाण्याची वेगळी अशी रेसिपी, म्हणजे वडीच झाली की नाही, छान अशी वडी. बघा, आमच्या घरात जास्त माणसं नाही आहे, त्यामुळं मी थोडीच केली. तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता, कारण चवीला तर एवढी अप्रतिम लागते ना की खरंच तुम्ही म्हणाल नाही सारखी करायला पाहिजे. एवढी सुंदर रेसिपी. छान आपण असं पलटी घेणार आहोत. पलटी करून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजू छान अशा त्या भाजल्या जातील. तुम्ही कच्ची जरी वडी टाकली तरी चालेल, पण अशी भाजल्यानंतर अजून त्याची चव छान लागणार, म्हणून मी ती भाजून घेत आहे. तुम्हाला जर कच्ची टाकायची असेल तर तुम्ही कच्ची पण टाकू शकता. आणि व्हिडिओ कुठं पण स्किप करायचा नाही, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कळेल की रेसिपी कशी झाली आहे.
आणि खरंच आवडेल तुम्हाला. रेसिपी केल्यानंतर मला रिप्लाय द्यायला विसरायचं नाही की कशी झाली आहे. एवढी सुंदर अशी हिरवा वाटाणा आणि बेसन पीठ दोन्हीचं मिश्रण करून छान अशी आपण वडी तयार केली आहे. मी रस्सा करणार आहे. तुम्ही नुसती अशी वडी केली तरी पण ती छान लागणार. बघा बघा किती सोनेरी रंग येईपर्यंत सुंदर आपण ती सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घेणार आहोत, म्हणजे चवीला पण सुंदर लागेल. हे बघा किती सुंदर झाली आहे बघा, मस्तच. त्यानंतर आपण वाटण तयार केलं आहे. कांदा, लसूण, टोमॅटो, खोबरं, कोथिंबीर ह्याचं वाटण केले. ते छान परतून घेतले. तो खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून तो मी व्हिडिओ टाकला नाही वाटणाचा बारीक केलेला. त्यानंतर जो माझा घरगुती काळा मसाला आहे तो टाकला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते, तुम्ही एकदा वापरून बघा. कारण मी प्रत्येक भाजीला दुसरा कुठलाही मसाला वापरत नाही, जसं की जिरेपूड, धणेपूड म्हणा, वेगळा असं मटण मसाला, चिकन मसाला, तरीसुद्धा भाज्या खूप सुंदर अशा चवीच्या होतात. आपण थोडंसं पाणी टाकून ते छान असं परतून घेतलं. त्यानंतर आपण तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतून रस्सा वाढवू शकता. खूप सुंदर. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि उकळी येऊन द्यायची. त्यानंतर वरण अजून आपण छान अशी कोथिंबीर टाकतो आहे, कारण कोथिंबीरीने खूप छान असा स्वाद येतो त्याला. आणि उकळी आल्यानंतर आपण ज्या वड्या तळून घेतल्या होत्या त्या आपण नंतर टाकणार आहोत. हे बघा किती सुंदर झाले, तवंग पण आला आहे त्याला आणि एवढा सुंदर वास येतो आहे ना. खरंच सुंदर वड्या झाल्या आहेत. अशा प्रकारे आपण नुसते वड्या पण तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. हे बघा रस्सा उकळला आहे. आपण त्यामध्ये ज्या वड्या आपण घेतल्या होत्या तळून त्या टाकणार आहोत. तुम्ही वरण जरी सर्व केलं तरी छान लागतील. एवढी सुंदर रेसिपी. चला तर मग पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करायला विसरायचं नाही. बघा किती सुंदर झाली आहे. कमी मसाल्याचा वापर, कमी तेलाचा वापर, तरी पण अप्रतिम अशी चव. वाटाणा आणि बेसन पिठाचा वापर करून सुंदर अशी वडी. चला तर मग सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.